नमस्कार मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणरायाचे आगमन आमच्या घरी अतिशय उत्साहाने आणि जोमात झाले. मागील व्हिडिओमध्ये आमचा शाडूच्या मातीपासूनचा इको फ्रेंडली बाप्पा तुम्ही पाहिलेलाच आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा, लाईक नक्की करा. दरवर्षीच बाप्पाचे वेगळे रूप साकारण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. नक्कीच त्या प्रयत्नांना बाप्पा आम्हाला यश देत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये बाप्पाचे आगमन आम्ही कसे केले, म्हणजेच बाप्पाच्या आगमनाची तयारी कशी केली हे आपण पाहूयात. तर पाहूया आमच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी. मित्रांनो, बाप्पाचे आगमन म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो. बाप्पाच्या रंगरंगोटीचे काम आमच्या दोन्हीही कन्या या ठिकाणी करत आहेत, आद्या आणि क्षितिजा. एक वेगळाच उत्साह आमच्या घरामध्ये या बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी असतो. सर्वच कलांचा अधिनायक म्हणजे हा गणपती बाप्पा आहे आणि म्हणून या बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आपल्या सर्वांमध्येच भरलेला असतो. या ठिकाणी आमच्या मुलींची तयारी सुरू आहे आणि माझी तयारी सुरू आहे, ती म्हणजे बाप्पाच्या फराळाची. या ठिकाणी करंजा करणे माझे सुरू आहे. त्याचबरोबर मोदकाची तयारी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे. करंजा, मोदक आणि त्याचबरोबर काही शंकरपाळी देखील मी या ठिकाणी केलेली होती. सर्वच जण वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या परीने गणपती बाप्पाच्या तयारीसाठी लागलेले असतात. मित्रांनो, दरवर्षीच आम्ही शाडूच्या मातीपासून बाप्पा बनवत असतो आणि म्हणून बाप्पाची तयारी आम्ही अगदी 15 दिवसापासूनच करत असतो. कारण 15 दिवसाच्या अगोदर माती आणणे, त्याच्यानंतर गणपती कसा बनवायचा हे सर्च करणे आणि मग त्याच्यानंतर मग काय काय साहित्य लागणार आहे याची सगळी जमवाजमव करणे, अशा पद्धतीने 15 दिवस आमची नक्कीच या ठिकाणी जात असतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता करंजा, शंकरपाळी माझे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत. मुलींची मात्र गणपती बाप्पाच्या सजवण्याची तयारी मात्र छान सुरू आहे. अगदी बाप्पाच्या आगमनापर्यंत बाप्पाला काय काय छान छान सजवता येईल या पद्धतीचं नियोजन आमच्या दोन्हीही कन्या करत असतात. बाप्पाच्या आगमनासाठी दारामध्ये रांगोळी काढायची होती, परंतु तुम्ही बघू शकता पाऊस मात्र अगदी जोराचा आला होता. बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असताना लागणारी जी काही पितळी भांडी आहेत ती मात्र मी सर्व स्वच्छ करून घेतली होती. भांडी मी स्वच्छ करून घेतली तोपर्यंत सरांनी बाप्पाच्या आगमनाची सर्व तयारी केली होती. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व साहित्याची जमवाजमव या ठिकाणी झालेली आहे. तर चला मित्रांनो, आता गणपती बाप्पाचे स्वागत करूया, त्याचे आगमन करूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आला रे आला. गणपती आला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती
गणेश आला. गणपती आला. मित्रांनो, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडे गणरायाचे आगमन अतिशय आनंदाने आणि उत्साहाने झाले. तुम्हाला आमचे गणरायाचे आगमन कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.